दमा, बालदमा, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी, औषधांचा पंप चालू असून सुद्धा दमा कमी न येणे, वारंवार शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध. तर आजच मागवून घ्या, तेही फक्त 599 रुपयात. हो, फक्त 599 रुपयात. विजयी भव आयुर्वेद. संपर्क 9175743454. पत्ता नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली, पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. थांबा थांबा. कुठं चालवलं ही सरपंच? काय कुठं काय कशाला सरपंच भरताय त्यांचं तुम्ही? बहिणीच्या कार्यक्रमाला सरपंच लागायचं होतं. वळल्याला म्हणून तो म्हणलं लापशी भाताना आमटी घालायची. 17 जण लोक जेवाय घालायचे. ते गोकाष्टमीला कोणाच्यात भांडर आहे? तिथं माझ्या देवळापाशी. म्हणून म्हणले रामभाऊच्या घरनं सरपंच आणा. नाही मला नाता म्हणला, बापूचा भाऊ नाही का नाता शिंद्याचा, तो म्हणला बाळासाहेब सरपंच टाकलं इथंच म्हणले आणि ती घेऊन जा म्हणले. रामभाऊचं सरपंच आहे नाता शिंद्याचा आहे. नाता कोण ह्यांनी एकाच घेतलं, ह्यांना रुपया पण दिला नाही नाताला. तो म्हणला माझंच आहे, काय म्हणला तर ठोका टाका डायरेक्ट. पण मारायचं कसं, माझा मित्र आहे मला काय. थांबा लागल. तुम्ही दुसऱ्याच्या सांगण्यावरून कशासाठी आलाय? त्यांनी सांगितलं मला. थांबा. नातान बापू 100 वेळा काय पण चुकीच सांगेल. रामभाऊला विचारायचं होतं ना तुम्ही. खरं सांगा बाळासाहेब, कुठं सरपंच आला? माझ्या घरी सरपंच नाही, पाणी तापवायला. नालायक माणसा, मला आहे ना माहिती सुभाषराव. गॅसवर स्वयंपाक होतो भांडऱ्याचा. रामभाऊ, तुम्ही एवढी भव्य दिव्य दहंडी करायचा, मग ती गॅप पडलाय. दहंडी सुरू केली पाहिजे, विचार करा थोडासा तुम्ही. अरे रामभाऊ, काय होईल माहिती का, तू दुर्लक्ष केलं ना, सरपंचाची पार्टी किंवा ते चेअरमन सध्या दहंडी भरावती आली आणि लोक त्यांना देतील निवडून. तू बस असाच परत 5 वाजता बोंबलत. आणि आपण नुसती दहंडी बघायची त्यांची. आणि मग आम्हाला कमीपणा वाटत नाही. करेक्ट, तसंच करणार. विरोधकांनी ह्याच्यात भाग घेऊ नाही तर नाही घेऊ. विरोधकांनीच मागची दहंडी हाणून पाडली होती, मनोरा कोसळवला होता. आता मात्र सुट्टी द्यायची नाही, त्यांना दाखवून द्यायचं आदर्श दहंडी कशी असते. आम्ही आहे ना तुझ्या बरोबर. काय कमी जास्त तुमची साथ पाहिजे. आम्ही रामभाऊ मरेपर्यंत तुझी साथ सोडणार नाही. भाऊला टेकाय तो. चला तयारीला का बाळू,
सगळ्या पोरांची गाठी बिटी नाही नाही, ऐका तुम्ही काय करा, हे गणाच्या गळ्यात घाला, कारण हँडी कुठपर्यंत हँडी करायची. नाही, आता हे बघ वाढून गेले ह्याचं काम आहे तुम्ही गाणे बिणे खर्चेली पोरं आम्ही- तरुण पोरांच्या हातात दहंडी द्या. तुम्ही गणाला सांगा, आमिरला, उज्याला ह्यांना बरोबर घे, गावातले पोरं बरोबर घे. बरोबर आहे, सगळ्या पोरांना सूचना द्या आणि मी वर जाऊन हा, तू जातो दे की आम्ही सूचना देऊ का? वेळ घालू नका रामभाऊ, तू दिवस नुसता कमी पुढाकार राहिले, करतो का आमच्या जीवावर? दिवस कमी राहिले दिवस कमी राहिला आणि दहंडी होस्तर तुम्ही दारू पिऊ नका. हे, चला बाबा, नका बाबा, तयारी. सुभाषराव. सुभाषराव, तुम्ही तुमच्या पद्धतीने बाळू, तू तुझ्या पद्धतीने, मी माझ्या पद्धतीने. रामभाऊची दहंडी एक नंबर दहंडी झाली पाहिजे. तू गाण्याला तयारी काय तयारी? गाना सकाळ जर करा ह्या रानात त्या रानात नुसतं का फिरवते सकाळ जर काय काम आहे ती तर सांग. अरे पप्या, हे रान फिरावतोय ती रान फिरावतोय त्याच्या बी मागे कारण आहे या. आतापर्यंत आमिर तुम्ही सगळा ऊस बघितला, हे ऊस बघ कस काय आला बघ ना. एक नंबर कांडे आलेला का 2-2 बोटाव. बावला काय रे, हातात कांड्याला उसावला 2-2 कांड्या म्हणतोय. उजार कितीला का या रानासाठी गाण्यानं किती मेहनत मग? केली हा? त्याला कष्ट दिसते का बघ बर छोट्या, तू नुसता मला सांग, ह्याला सांग, मागच्या वर्षी काय होत्या रानात? काँग्रेस सगळीकडे काँग्रेस होता. आता आता बघ सगळी रानं नुसती हिरवीगार दिसायला लागलेत. खरंच तू का नाही ह्या रानात लक्ष घातल्यापासून चांगलं पिकायला लागले. हा, अरे ह्या वर्षीचं माझं टार्गेट किती माहिती का? 100 टन काढणार, 100 टन. आणि 100 टन ऊस निघाला की श्वेतान मी फिरायला जाणार. 100 टन? हा, 100 टन काढ, ह्याच्यात 100 टन काढणार तू. 100% 100 टन. आणि हलगी वाजवून नेणार कारखाना आपला ऊस. उद्या ही कांद्याच्या पातवानी झालाय ऊस, आणि मग? एक नंबर निघालच ऊसन. लय मेहनत घेतली मी होय? ह्याच्यात. काय म्हणला? कुठं जाणार फिरायला? फिरायला जाणार, 100 टन ऊस निघाला. श्वेतान मी, श्वेतान बायकून मी. होय. हा, नाही नाही झालं का? कर. नाही नाही, पैसे आले की नवरा बायको हा? हा. आणि पैसे नसले की काढा 1000 काढा 500 आणि चला कोकण रत्न. म्हणजे आम्हाला काय का ना येडा समजतोय काय? का? कर गेल्या वेळेस काय केलं म्हणला फिरायला जायचंय आणि कुठं नेलं? कोकणात. म्हणला भाऊला कोकण रत्न पुरस्कार भेटणार आहे. काय मिळालं रे तिथं? गाळ. अरे मिळालं की का काय का ते कोकणच होतं की काय होतं? मग नाही नाही, पण फिरायला जायच्या नावानं कुठं नेलं? गाळात. गाळात होतं का ती? आणि मग काय? अरे आपण जी भात खातो ते आपल्याला कळलं पाहिजे की अरे आपण जे तांदूळ खातो ते किती मेहनतीतनं पिकतो हे तुमच्या डोळ्यानं तुम्ही बघितलं. ओ गाना, तू तसलं काय सांगू नको. इकडे बघ, तुझा ऊस जावा येईल तवा येईल हा. ती बघ पुढचं पुढं. पण हो, आपली आताची ट्रिप कॅन्सल झाली. हं. आता ट्रिप जोरात काढायची आणि सगळा खर्च तू करायचा. बरं हो का? आणि छटछूट काढायची नाही. जायचंय का? उद्या जायचं का? उद्या उद्या नाही 2 दिवसांनी. 2 दिवसांनी. 2 दिवसांनी. हा 2 दिवसांनी. चल भाऊ आता 2 दिवसांनी काय वेळ नाही. आपण काय करू माहितीये का? उद्याच का? पैसे आहेत का लगेच तुझ्याकडे? आर थांब की लगेच उद्या कुठं? ह्याला का मलाच पैसे मागताय लगेच. एवढ्या 8-10 दिवसात करू नियोजन. चालतंय बघ, 8-10 दिवसात ट्रिपला जाऊ. पण इथं तिथं ट्रिपला जायचं नाही बरं का? डायरेक्ट परदेशात जायचं. परदेशात शान्या, परदेशात जायला विजा लागतो. आणि 8 दिवसात कोण येणार लागा? हा? अरे निवळ तुम्ही मट्ट डोक्याची इथं. अरे विजा हा ठराविक देशातच जायला लागतो. आपण नेपाळला जाऊ ना आणि गावात आल्यावर प्रत्येकाला सांगायचं परदेशात फिरून आलो. बरोबर बोलतोय का? खरंच. खरं आहे का? खरं आहे. आणि मग दुसरा देश आहे की आणि तिथं कशाला विजा लागतोय. म्हणजे परदेश रिटर्न होतोय आपण. आणि मग बिर्याणी झाला की सांगाय सगळ्याला भाऊ तसं आपल्याला सांगतात आपण भाऊला सांगायचं आम्ही बी परदेशात आलोय. आणि आपली पहिलीच गँग असला परदेशात जाणारी. ऐका, मग प्रत्येक आहे ना कमीत कमी 5 ते 10 हजार रुपये लागेल बरं का? आमिर काय बी सांगू हो. नका. गेल्या बारीनं माझ्याकडे पैसे होतं का नाही? ह्यानं काय घोटाळा करून बसला. आता माझ्याकडे पैसे नाही. आता माझा सगळा खर्च तू करायचा. ए पैसे असेल तरच न्यायचं, नाही आला तर चालेल. असू दे बघ काय कर माहितीये का? 10,000 हजार खर्च आहे ना, हं. ह्याचं 5,000 मी भरतो. माझं तर काय लागा? माझं काय एवढं वय लागा असतं? एकाला द्यायला लागला सगळे मागणार मला माहितीये. ज्यानं त्यानं आपापला खर्च. अरे ह्यांच्याकडे पैसे असतात का ना? हा बघा सगळ्याकडे पैसे तर तुमची तुम्ही कशी मॅनेजमेंट करा ते करा. हा. आणि पुढच्या आठवड्यात जायचं म्हणजे जायचं. एकमेकाला ऍडजस्ट करू हा, बाबा. मग तसं असले एकमेकाचं पैसे भरू बस का? 1000-2000 लागलं तर आम्ही हेच. मी आहे की. अरे मी जर म्हणलो ना भाऊला फिरायला निघालोय 20-25 हजार असं भाऊ टाकणार पुढे. नंतर ती का मग? चला आता खुश ना? खुश आता. दहीहंडी उत्सव 4 दिवसावर आला. हाय पोरं सोरं करतेनच की. वर स्वर मला गावाचं नाही तसलं ऐकून यावं लागतंय. पोर स्वार करतंय की आपलं बोंबलं हिंडतंय. माझ्यानंतर त्याने नको बघायला. दहीहंडी उत्सव घ्यावेत, वेगवेगळे सणासाठी प्रोत्साहन द्यावं. ते पुढच्या पिढीकडे आपोआप जाणार आहे. आपण त्यात लय लुडबुड नाही करायची. अहो लोडबोड नाही, पोरांनी नको लक्ष द्यायला. काय दहीहंडी असायची आमच्या वेळेला. 7 मानवी मजले, 9 मानवी मजले एवढे मनोरे करायचो. तुम्ही कुठं असायचं त्यात? वर फडाय असायचो मी. आत्तावर जाऊ नका. आत्ता व्यायाम बंद झाल्यामुळं माझं वजन वाढलंय.
असा होतो शान. 9? हो. माझ्यापेक्षा 2 थरांनी कमीच होता तुम्ही. तुमचं किती? 11. 11 मानवी मनोरे. 11व्यावर मी असायचो आणि खालना असं बघायचो. तुमच्यासारखी भरगच्च माणसं खाली असायची. मी म्हणतो हलू नका रे. एकदा तर सगळा मनोरा कोसळला. मी असा वर रशीला लटकून असा दोरीनं कडने गेलो. झाडावर चढून खाली उतारलो. इतिहास गावाला विचारा. गाव नावं ठेवणार म्हणा. बरोबर. असं माझं कौतुक आहे. पण ह्या तुमच्या दिवट्या नातूला सांगा ना. नाही तसलं मला गाव बोलतंय. गाणा काय करतोय तुमचा, गाणा काय करतोय. हाय अजून जरा त्याला पोक्तपणा आलेला नाही. कवा यायचा कवा. ही जवळ तुम्ही घुसणार आहे ना कारभारात तवर तो पोरगाळच राहणार आहे. अहो मी कुठं घुसतोय कारभारात, त्याच्याकडेच मी स्वपावतोय. पण ते फाटीफाटीनं पळतंय. हक्क सोडून द्या की त्या ताब्यात. हा मग बघत बसा. घरदाराचा डहाणारा जाळ होतोय ती. बरोबर. राहू आमुचा मायेचा सागर दिला त्याने जीवनला आकार. ए आकार ना वाकार कुठं बोंबला थिंडतोय रा. म्हणजे तुम्हाला मी दिसलो का बेकार. अरे गाना काय गावातल्या महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायला शिक ना. हा का सगळ्या गोष्टी समजूनच सांगायला पाहिजे कुकुल्या बाळासारख्या. आता अण्णा मी काय केलं. काय केलं म्हणजे गावात कुठला उत्सव आला आता. गावात कुठला उत्सव आलाय. देशात आलाय. देशात गावाचं सोड. गावागावात तर होतोयच. गोकुळाष्टमी. हा गोकुळाष्टमीला काय असतं. गोकुळाष्टमीला दहीहंडी असते भाऊ. हा मग दहीहंडी भरवायची. त्यात लक्ष दे. आली गोष्ट माझ्या ध्यानातच नाही आली. मीच करतो मरेपर्यंत. आणि जो पुढे होऊन करतो त्याला असली माणसं नावं ठेवायला आहेत. द्या त्याच्याकडे सोपवा. आणि त्याला माहितच नाही काय म्हणजे अन्न माझ्याकडे सोपवा म्हणजे. 100% सोपवायचंय तुझ्याकडं. यंदाचं गावचं दहीहंडीचं नियोजन तू करायचं. 5-50 हजार तुला देतो. पण नियोजन चोख बाजवायचं. भाव बघाच असं नियोजन करतो ना. 5-10 नृत्यांगना आणतो आणि अशा नाचावतो अशा नावातो ना. नुसती लोक जमा झाली पाहिजेत. लोक ए कशा नृत्यांगणार. दहीहंडी भरवायची का डान्स भरवायचा आहे. हो मग भाऊ गर्दी कशी जमायची. लोक कशी गोळा व्हायची. ढोल ताशाचा आवाज आला ना मनाने गोळा होते. हे बघ नृत्यांगना पण आणल्या असत्या. पण लोक दहीहंडी उत्सव सोडून त्या महिलांना दगडी मारणार. रंगाचा बी रंगवणार. शेजारच्या गावात काय झालं गेल्या वर्षी. भाऊ दे की दहीहंडी फक्त निमित्त करायचं आणि लोकात गोळा करायची आणि त्यांना दाखवायचं आपला कार्यक्रम कसं काय येते. मूळ हे तो बाजूला ठेवतोय तो. अजून पण नीट वाग. महाराष्ट्रातले सगळे गोविंदा पथक बोलव. आदर्श दहीहंडी कशी रामभाऊची असती ह्याचा आदर्श ठेव. काय 5-50 हजार रुपये माझ्याकडून घे. माझ्याकडून 50 घे. हा अजून माझ्याकडून 25 घे. 1.25 लाखाचं. हा 1.25 लाखाचं पॅकेज. हो बघाच भाव कशी करतो दहीहंडी ती. चालतंय. दहीहंडी जर नीट केली नाही ना मी तुझी हंडी फोडीन अशी. कळलं का भाऊ. इलेक्शन जवळ आले त्याचा आपण फायदा घ्यायचा. हा 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 अगं गावचे गाव जमवायचं. नुसतं म्हणू नको भाव भाव. जमाव अख्खं गाव. जमावतो अख्खं गाव. आणि आता असं करतो तुमचं नाव की लोकांनी बघतच राहिली पाहिजे. हा चल पैसे दे तू. चल पोरं गोळा कर. तयारीला लाग. कर्तुकबाज आहे पोरग. बघा तुम्ही त्याची करू. माझं मार्गदर्शन असतं. भाऊ ही दहीहंडी चांगली भरवली ना इलेक्शनला माझाच फॉर्म भरा पुढच्या खबरी आहे ना. ते कधी फोन केला या आमिर तर आहे ना. काय रे का नाही एवढं फोन करून अर्जंट बोलावले. अरे अर्जंट बोलावलं म्हणजे काम बी तसंच आहे. हा बघ आपली परदेशात जायची ट्रिप होती ना कॅन्सल आहे. कर बरं झालं कॅन्सल झालं का ते. का अरे मी सकाळी बायकोला म्हणलं मी परदेशात जाणार आहे. तर बायको म्हणायला लागली ना जायो परदेश पिया. ए तांबे काय बारक्या पोरागत करतो रे. काय रे राडा लागले बारक्या पोरावानी. त्याच्या भावना समजून गेला का. ए गाना ट्रिप कॅन्सल बिन्सल तसलं काय रे तू मध्येच काढलंय. अरे येडा ट्रिप कॅन्सल केली त्याच्या मग कारण आहे मित्रांनो. माझी इज्जतीचा सवाल आहे. गपरड नुका डोळं पुस. ए तुझी इज्जत गेली तरी चालेल पण ट्रिप नाही कॅन्सल झाली पाहिजे. ऐकून तर घ्या माझं प्लॅनिंग. तर प्लॅनिंग तर ऐकून घ्या. काय झालंय माहिती का पुढच्या आठवड्यात दहीहंडी आली आहे आणि भाऊनी टोटल सगळी जबाबदारी माझ्यावर टाकली. हो कसली जबाबदारी टाकली तुझ्या. अरे दहीहंडी भरवायची आपल्याला गावात. सगळी पथकं बोलवायची. पुणे मुंबई अकलूज सांगोला
नाही त्या महाराष्ट्रातली पथक बोलव. अरे गाणं आपण लागा प्रत्येक वेळेस आपण ट्रिप काढतोय लागा तुम्ही काहीतरी काढताय लागा. अरे काय काढत आहे आम्ही ध्यानात ठेवू. रामुनाना मित्रमंडळ दहीहंडी उत्सव कांबळेश्वर असा मोठा बॅनर छापा, कटआउट लावा आणि बघ आपली हवा. अरे भाऊनी काय सांगितले माहितीये का, जर हा उत्सव मी नीट चांगला जर पार पाडला तर भाऊ आहे ना माझ्या आता सगळी सत्ता येणार आहे. अरे सगळं झालं तुझं, पण आमचं काय? अरे येडा, अरे ही जर दहीहंडी चांगली जर आपण साजरी केली ना तर भाऊ स्वतः आपल्याला पैसे देईन. तुम्हाला रुपया खर्च करायची गरज नाही. द्या दोघं. म्हटलं देईल की मग अरे काम जर चांगलं झालं तरच कोणी दाम देईल ना, का आधीच द्या पैसे. म्हणजे घानाचं काय मत आहे काय माहितीये का, दहीहंडी आपण करायची आणि दहीहंडी झाल्यानंतर भाव आपला पाऊस होतील का ट्रिपसाठी. 50,000 भाव असं दिलेलं आपल्याला. अरे मग करू गेला का. आणि मग नाव केवढं होईल काय आपलं. काय नियोजन करायचंय फक्त बोल, नियोजन काय करायचंय सांग. बघ तू काय कर, तुम्ही सगळ्या मंडळाच्या संपर्कात राहा. सगळी मंडळ बोलव, गोविंद पथक सगळे गोविंदा पथक बोलव, सगळी एक ठेवू नको माग. आलं लक्षात. मी काय करतो, मी डोल डीजे बँड लिजिम हे सगळं नियोजन मी बघतो. म्हणजे का ना लय मोठं नियोजन दिसतंय का. मोठं नियोजन म्हणजे अख्ख्या तालुक्यात असलं नियोजन. काय सांगतोय. हा गाणं मग लागा मग बाहेरची पथकं बोलू ना तसली गोविंदा. की सगळी बोलूच आपण, पण रजिस्टर बरोबरची का सगळी. रिस्टार वय नको लागा रिस्टार. माणसं गोळा होत्या लागा माझी ओळखीची फुकाट मध्ये फुकाट. अरे आपलं भाऊच किती मोठं रिस्टार आहे इथं. बर पूजा ठरलं का मग. ठरलं. हो रामुनाना मित्रमंडळाचा सरपंचाच्या कामाची आज पावती मिळाली रे, आणि गावामध्ये पाणी नाही आलं, सारा डोंबाळा झाला रे. कारण ना माझं वाटोळ पार. हा काय काय बघायचं सरपंचानी. हा पाणी बघायचं का, गावची कामं बघायची का, लोकांची काय कुठं सुविधा बघायच्या. खुर्ची खुर्ची कोणाला पाहिजे होती, आम्हाला का तुम्हाला. वार्ड नंबर 1 ची लोक तिथं बसतात ग्रामपंचायती समोर, फार 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 बोलतात नाही तसली सगळी कामाची माणसं ना ती. हा पाणी नाही आलं. हसा हसा असं नाही, कसं म्हणायचं. मी म्हणत होतो का नाही ह्या वर्षी मला द्या, मी बघावलं असतं की नाही. सरपंच कसं असतं माहितीये का, त्याला डोकं लागतं डोकं. आला का माझ्या खुर्चीवर सारखा. हा अरे जोपर्यंत मी खुर्चीवर बसत नाही तोपर्यंत माझा आत्मा शांत होणार नाही. कळ ना तुला खुर्चीला काट असतात, काट मग उठा की लोखंडी काट. बघू 4 वर्ष तुम्हाला टोचलं तर ह्यांनाच कसं वर्षात टोचतील. ह्याला का चट घेत आहे. काय सांगायचं तुम्हाला, आता पाणी नाही तिकडं. मग पप्प्या कुठे गेलाय काय माहित. पप्या गावात हुंडडायला इकडे जाईल तिकडे जाईल, तुम्हाला काय करायचं, तुम्ही फक्त ऑर्डर सोडायचं त्याला. मी काय पाणी सोडणार कामगार आहे का. मग तुम्ही का चट घ्यायला आलाय इथं. तुम्ही बघा ना माझी गंमत. मग खिडकी पाहिजे म्हणजे. बघा ना काय करायचं ती. आता ही नवय हा आणि काय करायचं म्हणजे शेव काढायचा आणि तिथं टाकायचा. वाल दुरुस्त झाला त्या तिथं जापणायचा, भांगारवाल्याला देऊन टाकायचा. त्याला सांगायचं काय माहित आम्हाला, नवा आणून टाक. आता हे चालू करायचं मेंबर काय माहित म्हणू नका, गाव अंगावील काय माहित म्हणजे. मग कॉन्ट्रॅक्टदाराचा आहे, त्याला माहितीये का आपण काढून नेलाय तिथं बसवलाय. कॉन्ट्रॅक्टदार बी आपलाच, सगळी आपलीच होतोय. माझं ऐका, काहीतरी करा पण पाणी आपण सोडू लागा. काही नाही करायचं. मेंबरने सांगितलं मी सांगतो, पाना आणा किंवा पप्याला फोन करा, पाना घेऊन ये आणि दोघच बसून खोला मस्त. येडे काय खुर्ची किती रुबाबात बसता तुम्ही तिथं, खोला असा व सहकार्य कधीतरी. फोटोला हार आणायचा म्हणून गेलाय तो. हा ग्रामपंचायतीतल्या अजून येतोय तो. बघ आला कामाचा दिवट्या. ए कुठं फिरतो रे. कुठं पेंटते आम्ही तर गावातच आहे की. गावात लोक लावल्यात आमच्यावर. वार्ड नंबर 1 ची लोक तिथं बसतात ग्रामपंचायती समोर, पाणी सोडा म्हणून. ए पप्या तुला कामा लक्ष दिलेत ना. अहो मेंबर वालच खराब झालाय तो. तर वाल खराब झालाय म्हणजे मग तुला कळतं का सरपंच गाठ घ्यावी काय सांगतात काय नाही. मेंबर आहे तर मी त्यावेळी काय सांगतोय सरपंच, तुम्ही मगाशीच म्हणला ना वाल खराब झालाय. ही काढा की नेट दोघं आणि हेव काढा तिथं बसवा आणि हे तर बघू ना त्याचं मी करतो बरोबर. उद्घाटन बी झालं. अरे जाऊ दे. उद्घाटन कधी होईल इथं वाल बसल्यावर त्याला सांगायचं कोण नेला आम्हाला काय माहिती. तुला माहितीये का कॉन्ट्रॅक्टरला असं सांगायचं. वार्ड नंबर 1 ची माणसं म्हणजे कॉन्ट्रॅक्टदार मोठी मोठी. हा मोठे मोठे व्यावसायिक. आणि ती जाते सकाळचं निघून पाणी नाही म्हणल्यावर लागली वाढायला त्यांच्या घरची. मग त्यांच्यातली जाते मग वराडतं कोण बायास ना. सगळे झाले, संघटना झाली अख्खी.
आल्या का मग त्यांना दुसरी काय काम नाही आले नदीला पाणी म्हणा जा ना हांड्यानी होईल व्यायाम बी तेवढाच 2-3 दिवस एखादा काम कर बघा दुसरा. पाण्याचं बघ पहिलं 2-3 दिवस. कुठं जायचंय कुठं तुला? अहो गावात आपले दहीहंडीचा कार्यक्रम आहे ना. दहीहंडीचा कार्यक्रम? हा दहीहंडीचा? अरे 2-3 दिवसांनी या आधी पहिलं बघ. अहो गाणाने ठेवलं या रामुनाना मित्र मंडळाचा मी सदस्य या मग ती मला बघावं लागतं सगळं त्यांच्याबरोबर म्हणजे मग 2-3 दिवस ती कर. म्हणजे पार्ट्या खा आमच्या आणि सदस्य हो तिकडे अरे पट्ट्या कामाला कुठे तू? रामनाना मित्रमंडळ होते का ग्रामपंचायत तिथे? ग्रामपंचायतला पण ते गाणं म्हणला कर उद्या गाणं म्हणणार तुला काय माहितीये का खाली उभा राहा त्याच्यावर तो उभा राहणार वरती दहीहंडी त्यो फोडणार आणि त्यो टिव 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 करणार आणि तू काय बोजा वाचतो का रे रेडका एवढं काम कर आणि मग कडव काशीत काय का की मी हे वॉल काढून तिथे जोडतो पण मी सुट्टी राहते घेणार 3 दिवस. 3 दिवस सुट्टी नको घेऊ लागा. हा त्या गणाला हे 5 एकर क्षेत्र गुळपीठ ए सुट्टी ना बघू दुसरा आम्ही चल निघ जा चल पण मेंबर आहे भाई ये बिडा काय मग काय? बाबा ए थांब थांब तुला सुट्टी पाहिजे ना तू ही काम कर आणि तुला सुट्टी कवा घ्यायची तेव्हा घे. एक तर कामगार आम्हाला मिळत नाहीत आणि लोकांना काम मिळत नाहीत. चालतंय की मी 1 तास आधी करून देतो हा. करतो. काय तुला खोलायचंय जोडायचंय जोड सुट्टी घे आणि मग बघतो आम्ही बाकी चालतंय मग आलो मी पाना घेऊन आलो लगेच 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 जोडून घेऊ. खोलून लागता का सरपंच असं करायचं तुम्हाला त्याच्या माहितीये का काय ठिकाणी काम करून बी लोकांनी त्यांना मुंडक्या उभं केलं या. हा सोपं नाही ना. केलं पाहिजे. लोकांच्या हृदयात गेलं पाहिजे ते काहीतरी बघ. हो आजकाल कोणी हृदयात नसतं आणि कोणी कशात नसतं जिथं हाय मनी तिथंच आहे सगळं. तुम्ही काळजी करायची नाही तुम्ही खर्चायची तयारी ठेवायची फक्त. तुम्ही परवानगी दिली का दहीहंडीला दिली का नाही पण द्यायची बी नाही कशी होती ते बघतो की मी. तुमचा गणपती उत्सव असेल तुमचे दहीहंडी असेल तुमचं नवरात्र उत्सव असेल तुमचं काय जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ना त्याला अडवू यायचं नाही. हे बघा गडतट राजकारण हे आपलं आपल्यापाशी. तुम्ही विरोध करा पण गावगाड्यासाठी करा. तुम्ही ह्या अशा सांस्कृतिक कार्यक्रमाला विरोध नाही केला पाहिजे. कुठे केलाय आम्ही विरोध? कुठे केलाय? मग हे सर असं नाही हो हे चांगलं करतात बरं. जावा त्या पार्टीत सत्ता त्याला. आपल्या आता आहे परत त्यांची आहे लक्षात घ्या. त्यांनी जर नाही आपल्या कार्यक्रमाला त्यांनी न देण्याचं ते बघू हे बघा माझं ऐका. तुम्हाला पुढच्या वेळेस जर उपसरपंच व्हायचं असेल तर माझं ऐकावं लागल. तुम्ही ह्यांना शब्द दिला 4 वर्ष झाला तुम्ही आम्हाला कधी करा. आम्ही चेअरमन आहे तिथं ऐका. मेंबर आहे आम्ही गावचं. बर द्यायची नाही नाही ना बस. ठरलं. नका चांगलं कसं होतं ते बघतो मी. काका नमस्कार. मी शशी ओळखलं का मला? काय तो मी नाही का भाऊंचा पाहुणा. अरे कोणत्या भाऊचा आहे इथं 500 भाऊ गरजडला ते का आपल्या शहरात. कोणता भाऊ तुझा? रामभाऊंचा पाहुणा नाही का मी शशी. शशी आणि तू कशाला आला गावात? मी आलो मावशीकडं. अरे इथं काय धर्मशाळा का इथं खाणं आहे का आमच्या गावात? मावशीकडे 4 दिवसाला येतोय. मला लय इथं करामतावं. मला लय पाहुणी बोलावती ती. अरे तुझ्या गावात काय जाळ झालाय बघा पेट झालाय तुझ्या गावात जाई की तो इथं काय पाहुणे लावल्याचं गटुळं पुरलंय. रागवू नका राव. लय पाहुणी बोलावती ती पण मला इथं भाऊंची इथंच लय भारी वाटतं. मी आता हाय 2-4 दिवस. 2-4 दिवस आहे म्हणजे मलाच पेट काढावं लागेल कुठेतरी जावं लागेल बाहेर. गैरसमज करून घेत जाऊ नका राव. माझं चांगला हित असतो प्रत्येक. अरे तू जावा आलाय शेशे शेशे. तो जावा आलाय ना मारत बसलाय आम्हाला. त्यामुळं मीच गाव सोडून जातो ही 4 दिवस. तू गेल्यावर मला पत्र पाठव गेलो म्हणून मग आपला मी येईल. नाही नीट करा तू. नीट करा तू. अरे तुझा पाय जाऊ कुणी या. तू नीट राहिला तरी कोणतरी येऊन मारणार आम्हाला गावातल्या लोकांना. तसं नका म्हणत जाऊ राव. मला इथं लय भारी वाटतं. इथं उज्जैन पप्पू लय भारी पोरं गणा. अरे मग त्यांना तुझ्या गावात नाही की इथं कुठं आलाय तू? इथं काका जपत्यात चांगलं. परत भाऊ जपत्यात चांगलं. मावशी खाया देती खाया घालती. तुझ्या घरी पाका दुष्काळ पडला नाही चांगलं मावशी देतील काका देतो म्हणजे. तुझ्या घरी दुष्काळ पडला का? नको यायला. आता किती दिवस नव्हतो आलो. अरे का मागच्या 15 दिवसात होता किती दिवस? मग आता 15 दिवसांना आठवण येते की. बरं तुझा मलाच काहीतरी करावं. तू अरे नको पाया पण पडू मार बसावशील मला. मला काय या अवघड झालं. शाळेत वगैरे नाही आजारी.
होय काय का तू दरवेळेस सुट्टी घेतो हा तुला नुसतं भात आणायला जातो का काय मला परवानगी देत नव्हती तुम्ही म्हणा ना परवानगी देत नाहीत आवाज टाकल्यावर कशी काय परवानगी दिली भांडणच करावं म्हणून नियम आहे का परवानगीला रामभाऊ मी बोलत होतो ना व्यवस्थित तुम्ही अंगाव कशाला धावून जाताय सरपंचांच्या यांच्या सुभाषराव अंगाव धावून गेलो नसतो तर परवानगी मिळली नसती मिळेल का नाही परवानगी दहांडी असू द्या माझ्याकडेच ए पोरांनो काय करता रे उठून उभा राहा आपल्या गावात दहांडी आहे माहिती आहे का बसल्यात बसू दे की त्यांना नाही नाही सराव करू द्या मला लय डोक्याला ताप आहे नाचायचं बिचायचं काय म्हणतं हां सुरू टाकू माकून टाकू माकून बच्चे गया शोर सारी नगरी में जादू नगरी रे आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे है जोरात ए पोरांनो दहींडीला यायचं बरं का नाचायला तुम्ही बी नाचा की सराव होईल मच्छी मी गया असं शोर नाचणार, सारी नाचणार. नगरी रामभाऊ, रे. टाकू माकू. चला तयारी करायची आपल्याला एनर्जी राहू रे की दहींडीला आत्ताची एनर्जी आपण घालवल्या कसं येणार गोविंदा रे गोपाला यशोदेच्या चान्या भयक्तान बाळाला पेताड सगळं अख्खं गाव बघत असणार आपण स्टेजवर असणार दहींडी पथकाशी उभी असंच राव चला आपल्याला निघायचे कुठं निघायचे परवानगी बऱ्या परवानगी मिळली नाही म्हणत होते म्हणत रामभाऊनी भांडून घेतली शिवाय दिला धपा धप धपा धप असू दे नाही काय वर्ष आपल्याला 4 दिवसासाठी गावाला जायचे अरे 2 दिवसावर सण आला आणि 4 दिवसाला बाहेर असलं काहीतरी डोक्यात जात जातो तू अहो बाळासाहेब दहींडी नाही आता 2-3 मूर्ख दिवस तुम्हाला मार खायचा काय तुम्हाला थांबायचं असलं आणि मार खायचं असलं तर खावा मी निघून जातो 4 दिवसासाठी गावात आणि नंतर येतो 4 दिवसांनी कोण काय म्हणलं तुम्हाला अहो म्हणायची काय गरज आहे ह्याचा तो नासका पाहुणा आता पुलाव भेटला मला कोण तो शशा आणि म्हणला मी मावशीकडे काकाकडे आलो या 4 दिवस राहतो म्हणतो या मला तिथं गावात कारण म्हणा इले गाव चांगले तू का नाही हाकाला त्याला तिथं आमच्या गावात परत यायचं नाही त्याला म्हणायचं अरे बसल्या मार खाल्ला असता मी कसं काय अहो ते ओरपाट्या बाहुलीचा पोर आहे पायात हापीस आहे ती आलं की कुठेतरी मारच खातय 4 वेळा मार खाल्ला त्या कार्टेच्या नादानी कशाला 17 वेळा त्या शिष्याला बोलावतो तुम्ही मार बसवतोय ते आम्हाला कोणी बोलावलंय मला काय हवस आली का एक काम करू ते आलं की आपल्याला मार बसतो ना आपण त्याला लागली मारून घ्यायचं का नाही मोकारच मारायचं अरे तुझा तो मार आम्हाला कशाला गुतावतोय मेला म्हणजे आम्हाला फासला तसं नाही तो अंग काढून घेशील ती म्हणाल की पाहुण्याने मला मारलं तुमच्या सारख्याने मारल्यावर माझी जबाबदारी कमी होती ना वा 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 वार राजकारणी डोकं खा मार मग नाही मी सुभाषराव 4 दिवस गावाला जाणार नाही ऐका योगायोग झाला असेल ती तर का मार तुम्ही त्याला नीट समजू नका शशी आलाय तर नीट राहा गप खा आणि घरीच बस उद्योग वाढवू नको अरे पण ह्याच गावात काय कटुला पूर्ण सगळ्या पाहुण्या रावल्याने यायचं ह्याच गावात पाय राहून थापायचं कुठला पाहुणा रावळा आला आणि त्याच्यामुळे आपण गाव सोडायची काय कारण आहे आपण पळायची काय कारण आहे अवगुण नाही का ते बाळासाहेब आलंय ना गाणाला बी दहींडीला मदत करत रामभाऊ तयारी कशी झाली 1 नंबर हे बघ परवानगी आणली सगळीकडे सांग पळू नको असा भेकड्यासारखा रामभाऊ गाणं नियोजन करणार आहे म्हणजे 1 नंबर देखणं नियोजन करणार आहे विषय नाही तुम्ही एकटंच पान खाऊन आलाय चला जीभ रंगवली हा चला टाकू माकून टाकू नाचकी बाळासाहेबाचा डान्स त्याच दिवशी दहीहंडी दिवशी बघायला मिळणार बर पान खाऊ मुंबईला फोन फिरवला पुण्याला फोन फिरवला सातारा बारामती एक सुद्धा शहर सोडलं नाही एक सुद्धा का गोविंदा पथक मिळाला नाही आपल्याला असं घे म्हणतात का बाहेर गेलो मुंबईला गेलो ठाण्याला गेलो कुठं पण सांगतात का एक सुद्धा मोकळा नाही एक सुद्धा पथक बरं तयारी तरी एवढी जोरात केली अरे गोविंदाच पथक नसलं तर कसं करणार मी तर झांज पथक सुद्धा ठरवलेला का आज खास दहीहंडीसाठी बरं का ना आपण पडलो कमी कशात मग आपल्या पैसे येणार म्हणले अरे आपण उशिरा फोन केलेला दिसतो काय माहिती बाबा मग काय ही भावचा हसू होणार लागा बरं काय आलोय आलाय का तुम्ही आता ही सडसती आली म्हणल्यावर हँडी झाली म्हणून समजा तुम्ही सारखं वाईट बोलू नको. भाऊ ए बस शशीला काय आमचा इथं महत्वाचा विषय चाललाय तू काय आमचं डोकं खाऊ नको गाना काय करायचं दहीहंडीचं नियोजन एवढी संधी दिली ती काय करणार आहे करायचं काय आता गोविंदा पथकच नाही म्हणजे कुठली होती काय तुमच्यापेक्षा माझ्या डोक्यावर ताण आला म्हणजे भाऊनं पहिल्यांदाच आपल्या हातात नियोजन दिलंय की बाबा युवा पिढी काहीतरी करते अरे पण आम्ही पहिल्या ह्याच्यातच मिठाचा खाडा मी येणच नाही तर मला तर लय मोठी संधी होती भाऊला काहीतरी करून दाखवायची आता भाऊला काय सांगू काही करा गोविंदा पथक अजून फिरवा पण किती फिरायचं फिरलो केला का आपण नाही तिकडे फिरलो पण आता आम्ही किती फोन केलं तुला माहिती
बारामती फलटणची काय झालं त्याला विचारलं का तू? अहो त्यांची सगळ्यांची बाहेर नियोजन चालले ती अरे म्हणा भित्त फोडायची सोडली आणि बाहेर काय आहे? थांब रे शशी 2 मिनिटं. पुण्याला दहीहंडी आहेत म्हणले आम्ही तिकडे जाणार आहे असं करा त्यांना म्हणा तुमच्या टायमिंग नुसार आपण इथले आधी फोडा म्हणा आणि मग पुण्याला जावा काका दिवस जातो याडा बेडा काय टायमिंग एकच आहे आपल्या ती पटलं ते काय का हे काय रे तुझं शिष्य बोल बरं पटलं तर घ्या चपलीन हा ना गडीभर आणि परत काय बोल नको गडीभर चपलीन हा ना एकदा ऐका तरी बघ एकदाच बोल नंतर हाताची गडी आणि तोंडावर बोट सगळं सांगावं येतं माझ्या एकदा तर ऐका वाटलं तर चपलीन हा ना पण मुद्दा तर ऐका सांग बाबा अडचण मी ऐकली अडचण काय आहे अडचण तेवढीच आहे की गोविंदा पथक भेटना ती हो म्हणाय का गडीभर भावाच आहे लगाना नीट ऐक हो म्हणाय का त्यांची गोविंदा पथक बोलू असतोवर आपण तर नाही की हा अडचण काय आहे मी जरी आलो असलो बाहेरनं मी तयार आहे आपण ते दहीहंडी फोडली म्हणून होत आहे काय तवा आपण अरे भाऊला बोला टेक काय आणि भाऊला काय सांगायचं हा बरं एक विचार करा एवढा मोठा भाऊचा आमचा कार्यक्रम आमच्या म्हणजे आपल्या भाऊचा कार्यक्रम आणि त्याला जर दहीहंडीला पथकं नाहीत भेटली आणि तो जर कार्यक्रम पडला किंवा खराब झाला भाऊची इज्जत जाईल ना इज्जतीची तू काळजी करू नको आतापर्यंत तू सगळ्यात जास्त भाऊची इज्जत घालवली आहे अरे शशी ज्या गोष्टी शक्य आहेत त्या बोलायच्या अरे शशी ते बाबा 3-3 4-4 महिने प्रॅक्टिस करते ती ह्याच्यात आहे का कोणता अंडी फोडणारा वाटतंय का तुला आणि दहीहंडी ना आपण आपली प्रॅक्टिस नाही काय नाही आणि भाऊनी काय सांगितलंय सगळे कुठचे गोविंदा पत्र बोलवा नाव झालं पाहिजे का आपल्या फोडायची पण काय बारकी दहीहंडी आहे का मग आव तालुक्यात असली दहीहंडी नाही काय खोडे मला माहित नाही गोविंदा पथक येत नाहीत ही तर अडचण मी नाही घडीवर हो म्हणाय का अशक्य काहीच नसतं आपण सराव केला प्रॅक्टिस केली का नाही सगळ्या गोष्टी शक्य आहेत तरुणात तुम्ही माघार का घेता मला हीच कळत नाही होय का ना छोट्या आमिर आहे तसं ह्यो जर म्हणतोय ना ती बी एका दृष्टीनं बरोबर आहे बरं का म्हणजे जर आता आपल्याला पथकं मिळणार नाहीत लक्षात घ्या आता तसं म्हणतोय तो बी काय चुकीचं नाही आमिर नाही तुझं कसं झालंय डावळ्याच्या दारी बांधला पावळ्या वान नाही पण गुण लागला गेला का तुला काय दिलं ऐक तू बावळाटा चांगल्याला चांगलं म्हणावं मला त्याचं एकच पटलं गाना की पथकं चालली नाही तर आपली दहीहंडी साजरी कशी होणार हो का आमिर मला काय वाटतं माहितीये का ह्यो सगळा विषय आहे ना आपण भाऊच्या कानावर घालू उलट ऐक भाऊंच्या कानावर तर नाही घालायचं भाऊंला म्हणायचं पथकं बोलावलेत लक्षात घे शेवटपर्यंत एवढंच म्हणायचं आणि आपणच एंट्री मारायची तर अरे मस्त पैकी प्रॅक्टिस करू 2-4 दिवस आहेत आपल्याकडे लक्षात घे प्रॅक्टिस करू कुणाच्याच कानाला काय जाऊन द्यायचं नाही सगळ्यांना सांगायचं पथकं बोलावलेत लक्षात घे आणि आमिर आपणच दहीहंडी फोडू भाऊ आपल्यालाच बक्षीस देईल आणि त्या पैशाने आपण ट्रिप करून अरे बघ ना सुप्पा मला हेच म्हणायचं होतं पैसे बी आपल्यालाच भेटणार आहेत ना ते म्हणजे साप बी मरेगा आणि काठी बी नाही तुटेगी आयला खरं बोलला बरं का म्हणजे तू उशिरा का व्हाय ना पण फायद्याचं बोलला बरं का म्हणजे डोकं आहे तुझ्याकडं मग मी काय म्हणतोय आतापासूनच आपण प्रॅक्टिसला लागू ठरलं हा चला रामनाच्या मंडळाचा चला कामाला लागू हा पुढं तिकडे काय करता इकडे या कशाला इकडे या तुम्ही या बरं झालं आलात प्रायव्हेट आहे काम प्रायव्हेट मग इकडे या इथं या काढू लागावायचं इकडे या हात एक इकडं तुम्ही बाहेर या काहीतरी फाजीलवाणी बोलायचं काय लोक बघतेली आता का बाई महत्वाचं काम आहे बोलायचं काय बोलायचं हिथंच बोला बँकेचं पासबुक ते की मला कशाला दहीहंडीला वर्गण द्यायची मला गावात लय शाने विकलं मी पुस्तक ती रद्दीवाल्याला दिलं एक काम करा की आलाय तर एवढंही करा की गावात कापा की मार्की तुझी तशीच मला काय करायचे पैसे पाहिजेत ना मला पैसे पाहिजेत हा मग कापा धरा धरा की अगं मला पुस्तक दे बँकेचं मला पैसे लागायचे आता नाही देणार मी मग माझं 100 रुपये दे परवा घेतलेलं काय पुरावा दिलेला पोराने बघितलंय माझ्या खिशातनं 100 रुपये घेतलेलं पोराने बघितले आलं तोंडावर करून गवत कापाय नको पैसे मागाय तेवढं यायचं कुठं दिसल तिथं देखील मला टेन्शन येतं तुम्ही गवत कापणार आहे का नाही नाही तर उठायचं निघायचं इथनं इथं दुसऱ्याला बी काम करून देत नाही काय नाही डोका फिरवा येते तिथं का असं करते मला गणितच कळणार तुझ्याला का जावा तिकडे भिका मागा जा
उठलं की सुटलं दे पैसे. माझं तरी 100 दे की तुझ्या नाही, बापाच्या माझ्याकडून खर्च झालं. आम्हाला माझ्या परस्पर खर्चलं. माझ्या परस्पर खर्चाचे काय कारण? म्हणजे काय घरात काय लागत नाही का? तुझं तू काढायच्या बँकेत, मग पुस्तक तरी दे मला बँकेत. त्यासाठी किती वेळ राहणार मी. माणसं भर टाकाय बघते आणि ही काढाय बघते या. जाऊ येत उठा. बर 50 तरी दे की. मग गावात कापा की. धर की. गावात कापल्यावर दिसलोय. हा देणार की. तुझ्या बापाचा नोकर आहे काय गावात कापा की? नोकर नाही तर कोण आहे? बापानंच मला नोकर करून दिलाय. धर. आपण असले बायांच्यागत काम करत असतो बाया. तुझं ऐकायला काय पहिलंय वय? तुझं ऐकून गेलं आणि मग मी बाकीच्या सारखा नाही मी नवरा. चला निघा. इथं आले ते डोकं खायला. माझं पैसे तळतळात लागल माझं. हा, लागू 100 दे रुपये मला. लागू दे, लागू घेतले दे. तळतळात. ए, गावात नाही की जाताना. ए पोरांनो काय करू माहितीये का? गाणा तू पहिलवान माणूस आहे. पप्या तुम्ही सतीश मामा तुम्ही खालच्या थराला राहा. छोट्या ही मध्ये जातील आणि सगळ्यात वरती मी जातो बरोबर. काय बोलतोय आमिर? तू बारका सराव जातो. अरे मग काय तर का सगळ्यात बारका कोण आहे ह्याच्यात? मी. हांडी मी फोडणार, बाकी कोण नाही फोडणार. अरे खाली लागा मजबूत तुमच्यासारखी माणसं लागतात, वरती किरकाळा का आमच्यासारखी माणसं पाहिजे. मी नियोजन करतो. हा का पाप्या, सतीश दादा, उज्जैन आणि तू पहिल्या थराला उभं राहा. माझे एक सल धडकून गुडगा धरा तुम्ही धरा. काय आहे तुझा? कुत्र्याला एक सल धडकली होती, माझा गुडगा दुखतो. गुडगा ना जा घरी तू. मोठी खोटी सहानुभूतीवाला माणूस नकोच आहे आम्हाला. वर असलो म्हणून काय होते? वर काय बापाचं गटोळ आहे वर? नाही नाही पण वरच्या थराला गेल्यावर तू पिचकायचं नाही गुडगा. पिचकल पण कमी लोड येईल ना. ऐका चला ए धरा. नाही, तो खालच्या थराला धरा. या गुंडवून घेऊन मी जातो वर. छोट्याने साठव. दामानं चढा. दोघं आमिर आणि आम्ही जातो. चला हा थोडस खाली या की. खाली बसा की. ए पप्पा ए, वा की. त्याला बी घे की. अरे हातीचं पिलू वाकाना सुद्धा खाली. घुसा इथं. येत घुस चल. त्याला दे ना जरा जागा. गाणाला का होतंय सगळं वाका खाली व्हायचं. ए जरा खाली वाका पप्या. पप्पूला का पार मोडले का करू. माझ्याच बोकांडे बसला का तू? बघ गाणं होतंय का नाही? काय का तुम्ही? हा किती राहते बघ बरं हांडी आता. उभं राहा दोघं. अरे कमी पडते तुला एवढा अरे वरती दोघंच तुम्ही पण एक जण फक्त कमी एक जण का? मग काय थांब मी आलो लगेच. काय चाललं काय करताय? काय नाही बाळू काका, ही जरा प्रॅक्टिस चाललंय व्यायामाचं. व्यायाम चाललंय अरे काय बावळाचे आहे तुम्ही असं प्रॅक्टिस करता तुम्ही. खाली या. बाळू काका तुम्हाला येतं का वरती चढायला? खाली या तुम्ही. डासळायचं नाही, डासळायचं नाही, डासळायचं नाही. ऐका माझी 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 हयात गेली हयात. तुम्हाला सांगतो पण कोणाला बोलायचं ना. हे सांगून टाक सांगून टाक. माझं छोट्याला विचार मी कोणाला बघा बाळू बोलू? काका हे, तुम्हाला मी- छोटे शपथ आहे. काका खालच्या जरा थांबतेलं. मी नाही. हा बाई शिशी. हे कुणाच्या पोटचं रे? बाळू त्याला गपासा सांगा. हे, शे, शे, हे गप्प मार बस. खायला नाही तर सगळ्याला अख्ख्या गावाला मार बसविले. शशी मध्ये मध्ये बोल नको. नाही तू घरी जा. नाही थांबतो नीट. काय झाले माहितीये का? आपण जी दहीहंडीसाठी पथकं बोलावली होती बाहेरनं, बर एक सुद्धा अवेलेबल नाही. हो ठाण्याला फोन लावला, मुंबईला फोन लावला, पुण्याला, बारामती, सातारा बितारा सगळीकडे फोन लावलं, पण एक सुद्धा पथक यायला तयार नाही. काय आणि बाळू काका विषय काय झालाय माहितीये का? ही जर दहीहंडी मी व्यवस्थित जर पार पाडली ना तर भाऊ सगळी सत्ता माझ्या हातात देणार आहे. माझी इज्जतीचा सवाल आहे, भाऊच्या इज्जतीचा सवाल आहे. म्हणून आम्ही काय विचार केला माहितीये का? नाही कुठली पथकाली चालत्याल, पण दहीहंडी आपल्या आपण फोडायचं आणि गावची लाज राखायची. आणि बक्षीस बी देणार आहेत भावा. छोट्या एक वर एक, छोट्या 2, गणा 3. तुम्ही खालच्या फळीला उभा राहा. अजून एक कमी पडतोय. ए शशा तो पण खालीच थांब. हा नाही तुझ्या गुड गेला काय होत. आणि वरती कोण बाळू काका? वर सांगतो की 4 खाली. अहो पण ही मरतील खालची वरती. नाही 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 काय होत नाही. काय म्हणते ती थांब. आम्ही अरे टेक्निक म्हणतात ना, टेक्निक. टेक्निक लय महत्वाचं असतं. ताकदीचा काय काम नाही याला दहीहंडीला. चला चला. टेक्निक ए गाणं की. खाली 4 वर 3 त्याच्यावर 2 आणि त्याच्यावर 1 जण. कसं काय?
नाही 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 म्हणजे ही बारकी चिली पिली खाली आणि ही हत्तीचं पिलो आमच्या उराव पाप्याला वर कशाला घ्यायचा बावळा काय तू तुम्हीच म्हणला खाली चौघ आम्ही पाप्या खाली अरे तिथं का ना तो समजून घेतलं नाही बाळगा काही त्याविषयी काय सांगतात अरे त्यांनी एक हा छाट्या हा तू 2 3 आणि 4 खाली आणि त्याच्यावर तिसरी फाळी आणि त्याच्यावर 2 त्याच्यावर 1 झालं इथे खाली वाटा खाली वाटा ए चले ए वा काय 4 ही झाली आता ही किती झाली 4 हो अहो बाळका का मी लीडर आहे राव मी वर पाहिजे लीडर खाली वाका खाली वाका खाली वाका अयो पकडून लोड दी ए सत्या चल सतीश भाई खाल्ल्याला बाहेर दिसतंय हा छोट्या पलीकडे जा गाना जर थोडस वरती गाना खांदा वरती घे हो नो आता आहे का मंडळाला सोडून द्यायचा नाही आता ह्याच्यावर 2 तुमच्या ह्याच्यावर 2 त्याच्यावर 1 आणि म्हणजे आता किती कमी पडत वर झुकतोय आम्ही 2 3 कमी पडतात खाली या 2चं तर प्रॅक्टिस झालं ना 2 झाले लगेच तू उद्याच्या फोन का नाव लोड द्यायची टाकायची नाही बाळू काका म्हणजे 3 पोरं कमी पडतात अजून वर 2 हो आणि 3 पोरं कमी पडतात मग पाप्या कुठे होता आणि खाली कोण होतं मग आता हा तुला खाली कोणी टाकला बाबा आता मग कुठे घ्यायचा होता त्याला अजून आमच्या वराव घ्यायचा होता का थांबा अजून 3 पोरांची व्यवस्था करू आपण मी काय म्हणतो बाळू पाप्या कसा काय खाली गेला तुम्ही जर आला वरती तर काय बिघडेल का कोण बाळू काका मी वरची फाई माझ्या सोडा तुम्ही तू वरती होय तुम्ही मी बघा की कसा रांगा करत जातोय मी हा सापासारखा असा रांगा गाण्याला का माझ्या तुझा विश्वासच नाही का अहो बाळका हो का मला लय अनुभव आहे का काय अनुभव ऐका की दहीहंडी रामूनाना मित्र परिवार म्हणजे आमच्या भाऊच्या नावाने दहीहंडी भरती आणि त्याचा जो पुत्या तुम्ही त्यालाच घातला तर काय इज्जत राहिली भाऊची माझ्या मला सेंटर लावा बरं असू दे आमिर संध्याकाळी 6ला जमू परत थोडं व्यायाम चालू ठेवा पळा थोडा 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर चला आतापासून सुरुवात करू काय इतकी उशीर झालं दादा सगळी तयारी झाली राव अजून डुमकच नीट करताय म्हणजे काय तुम्ही झाले थोडं राहिलंय का व्हायचं तुझं दह्यांडी बांधून तयार आहे राव आवडली का कच्ची नीट ए चैत्राली पांदेर बाळा मला त्या आम्ही ही वाट बघत बसलेला का झालं बाबा पुरक लवकर उजून दादा लेडीजला चैतू म्हणत जावं का रे तुला काय तारास नाही पण आपलं लेडीज वर्गाला आदमीनं बोललं म्हणजे बरं होय का हो तू लागला का मला शिकवायला काय लागा कुठं काय मेवणी माझे आहे का तुझे शिकवायचं ना मी आपलं सांगितलं हो पुढे निघून जा आलोच मागणे मी जाऊ असू काय नाही त्याला नाही पुढं काय कळतं मला लागलाय शिकवायला लवकर चल लवकर चल उजून दादा त्यांना बी घेऊन या मेवणी बाईंना तू जातोय का पुढे आता निघून पप्या त्याला नीट न्या काय म्हणले असतो तसं बोलते तू खरं बर चैत्राली तू काय करते आता मला पण दहीहंडीला यायचंय दाजी बरोबर इधर तू आवर आणि तिथे ये मी जातो तोवर पुढं हा सर पुढं आठवणी काय झालं मग काय हा होय रे उज्जैन दादाला बिन लग्नाची मेवणी मला माहितच नव्हतं माहित झाले ना आता हो चल आता गपचिप शांत बस नुसतं माहित होऊन काय करायचंय हा उज्जैन दादा आपल्यासाठी मध्ये करेल तो तुझ्यात काय आहे रे काय करू केले काय तू सांग की काय म्हणजे हा करतो आणि आमचा धंदा आहे काय आणि जरी काय नसलं हा तर दुसरं करायचं सारखं दहीहंडी की आजच दहीहंडी फुटतो हा आम्ही वर दिसलो का नाही
इम्प्रेस आमच्या जोडीला खाली आहे वर दिसलं काय नाही अक्का 500च्या स्टॅम्पवर लिहून दिले का मी का खालच्या थरात थांबाव मन लग्न सारखं जोडायसारखा योग आहे आणि मग मला जाऊ द्या की वर पाय वाढता सारखं वर मग कोडलं नाही तू हो तर होऊ शकतं कोणावर वाईट तवा आमच्या भाऊची दहीहंडी भाऊचा पाहुणा म्हणजे गावचा पाहुणा शशा 4 दिवस गावात आला का तू मालक झाला की रे मालक नाही झाला पण जमल हो तू आता फोडतोय बघ हंडी चल गपचूप सुभाषराव व्यवस्थित होईल ना दहीहंडी उत्सव तुमची दहीहंडी रामभाऊ म्हणजे गावात चर्चा होणार गावात नाही परिसरात विषय नाही सुभाषराव गाण्याला सक्त सूचना दिल्यात नियोजनामध्ये कुठंच त्रुटी आढळता कामा नये गाण्याचं नियोजन म्हणजे रामभाऊ काय सांगायचंय कमी पडला का गाणा पोरं झाटत्यात 1.25 लाख दिलं मी 75,000 अण्णांनी 50,000 दहीहंडीचा कार्यक्रम झाला की त्यांना जेवायला बी पैसे द्या रामभाऊ विषयच नाही सुभाषराव पण विरोधक चला की झाली का तयारी भाऊ जेवढी आपल्या ऐपतीप्रमाणे जमली एवढी तयारी केली आहे सुभाषराव ह्याला तर मी म्हणलं परदेशातूनच अक्षरशः पथकान ते फ्रान्स अजून ते उंच मनोर लावतात का नाही एका 1 9 10 11 उभे राहतात तसली जाण म्हणलं होतं 51,000ला फ्रान्सची बोलावताय कसं आहे सुभाषराव माझं नाव ऐकून कुठनं पण येऊ शकतं फ्रान्सच काय अमेरिका जर्मनी ऑस्ट्रेलिया हाँगकाँग बरं गाणा तू पुढं हो आलो थोड्या वेळात आम्ही नाही एक काम करताना नाहीतर डायरेक्ट फॉर द टाइमला तिथं या हो हा येतो नियोजनात गणात त्रुटी नको अजिबात नाही 4 पैसे अधिकचे जाऊ दे निस्ता धांगाना पाहुणी रावळी आसपासच्या परिसरातले गोविंदा पथक खुश झाली पाहिजे हो हो भाऊ तुझा इथं वेळ घालू नको तू जा या पण अरे मी नटून बसलोय कवाईन तिथं जायला असं मला रामभाऊ विरोधक टक्का मागा म्हणा डुक्क मग गाणं लागलं असं विरोधक टक्का मका मला वाटतंय ती गाणं त्यासाठीच विरोधकांसाठीच काढलं असेल टुक्क सुभाषराव आपण गणावी संपून न राहता आपण जाऊ लगेच चालतंय जाऊ ही कावा बोलावणार आणि कावा जाणार काय नियोजनात काय त्रुटी असेल तर आपण बघू चला हा चला रुपये आमचं घेतलं आणि वाजवत गाजवत विरोधकांना घेऊन येताय काय अरे पैसे तुमचा असला तरी माणूस आहे का त्याला बळा हुडकून आणलंय मी घरातनं बाहेर काढ आबरू झाकायसाठी दमानी बोला किंवा छानला कळेल की सगळं असू द्या ए गाना लगा सत्ता आमची म्हटल्या आम्हाला नको यायला हो हो या या लवकर या. इतक्या लवकर कशाला आणलं इथं कशाला आणले पण अरे आहेत का कोण अजून काय या सरपी बोलावली नाही का गर्दीच गर्दी आला का काय ही होय दहीहंडी दिसते का इतकी गर्दी माणसं कोण माणसं तुम्ही कोण जाणार रे हे त्याला माणसं सगळे बोला सगळ्यांना वाजवताना जास्त करून. सुभाषराव मला तर टेन्शनच आहे बरं का लय पत्क आले असणार बरं का गाण्याने असं खट नियोजन केलंय रामभाऊ मी तुम्हाला म्हणत होतो की बाउन्सर वगैरे आणा म्हणून सांगा ना आता तुमच्या शेजारी तिथं गर्दी हटवायला गर्दी हटवली पाहिजे का नाही एवढी मोठी गर्दी झालेली असणार अख्खा गाव जमला असणार रामभाऊ सेल्फी द्या म्हणणार गाव पण तुम्हाला ह्याच्यासाठी म्हणलं होतं नियोजनात लक्ष घाला तुम्ही स्वपावलं पोरांवर आता मला काय माहिती तुम्ही आहे की मला बाउन्सर बाळे आहे बाकीचे गाव मला कव्हर करा खायला अख्खं गाव जमला असेल का रामभाऊ गाव मला तर टेन्शन आहे हिथूनच कुत्री भोकायला लागले आपल्याला आता गोगल काढा त्याच्यामुळे कुत्री भोकतात कळतंय का कोणाला भोगतोय मी गाव लेवलचा इंटरनॅशनल पुढारी
आणि तुम्हाला बघतोय का काय पद्धत आहे का नाही? आता महाराष्ट्राला तिथं दहांडे पथक गोपाळ गोविंद आलं तर मला बघतोय का काय? सुभाषराव तुम्ही कपडे दुसरे घालायला पाहिजे होते. काय अवतार राव, हिथंच कुत्र भोकायला लागलं तुम्हाला. सुभाषराव हे ब्रँड तुम्हाला हे कळत नाही. अण्णा काय दामाने चाललाय, चला की पटापटा व्हायचं. हा निघालो ना तिकडच. दहंडी सुरू झाली पाहिजे तिकडं. बादली कशाला चालू येतो? मनोरावर चढलं की पाणी हाणायला. गोविंदाव पाणी माराय. मग काय वर चढायला लागली की वचलायची ती फेकायचे पाणी सगळं. अरे छोट्या त्या दुष्काळग्रस्त भागामध्ये उन्हाळ्यात अक्षरशः महिला पाय जायच्या 5-5 किलोमीटर आणि डोक्यावर पाणी आणायच्या. का? 15-15 दिवस प्यायला पाणी सुटत नव्हतं नळाला. आणि आपल्याकडं पाणी म्हणून तुम्ही ह्या दहीहंडीला पाणी शिपाडणार गोविंदाच्या अंगावर. कुणी सांगितलं तर तुला पाणी शिपाडलं पाहिजे म्हणून? आपल्याकडं हाय पाणी म्हणून उत्मात करू नका. बादली ठेवू, एक थेंब सुद्धा पाणी मारू देणार नाही मी. बिगर पाणी मारतात दहीहंडी फुटलं पाहिजे. अजिबात पाण्यात नासधूस करू नका. ठेवून दे बादलीन. चल लवकर ये लवकर. ओजा उगजला का ह्या दहीहंडीच्या नादी लागलो. भावाला चला की वाजवायला. चला. आमचं भावाला वाजवत येईल की भाऊचं काय पाहिजे यात वय. विरोधकांना तुम्ही घेऊन आला भावाला नको वय. विरोधकांनी मला दोघाला 1000 दिल्यात. पाया पडतो चला राव भाऊ आलेत. अरे वाजवताना भाऊला. चला की भाऊ. अध्यक्ष सुभाषराव गावात काय दुर्घटना घडली काय? नाही. माणसं 10-15च कशी दिसते? हे का ना काय भानगड? गोविंद पथक कुठे येते? येतात भाऊ. आता काय चाललंय सगळीकडच्या दहीहंडी आहेत ना, त्या लासुरण्याची दहीहंडी फोडायची चालली आहे. तिथली संपली की लगेच येतो तू म्हणली. सूचना दिली सगळ्यांना भाऊ. गोविंद पथक येणार? अहो 100% भाऊ. माझ्या आबरूचा कचरा गेला तर मी धोपटे ना माणसात. कसा करेल भाऊ? तुम्ही काळजी करू नका. तुम्ही या तर बसा. तर तुम्ही बसा. वाईट नियोजन सुभाषराव. डोळं मोठं करू नका. पब्लिक पांगून आहे भाऊ. पब्लिक पांगून आहे म्हणून आम्ही थोडं प्रॅक्टिस करून दाखवू का पब्लिकला? हा म्हणजे काय करतो आधी अध्यक्ष माहोल तयार करतो सगळा. गाणं म्हणतो ती बरोबर आहे. कारण ही जर गेली ना तर आपल्या दोघा चौघांनाच बघायची वेळ दहीहंडी. गुंतवून ठेवू. बरं तोपर्यंत पथक येतील ना? अहो 100% पथक येतील की. मनोरा करायचा आणि सलामीला चढलोय म्हणायचं. सलामीला गुंतवून ठेव पब्लिक. अरे चला की तुम्ही काय मुख्यमंत्री. काय साथीचा बुकुड कापाय चालवण्यागत वाजवत आणलाय. रामभाऊ तर रामभाऊ म्हणजे काय इंटरनॅशनल आहे होता. नॅशनल असो ना तर इंटरनॅशनल असो, रामभाऊ गावले होता इंटरनॅशनल पुढारी. तुम्हाला बघवत नसलं घरी जा आणि थांबायचं असलं पोरांना प्रोत्साहन द्या. अरे कोणाला घरी लावतो असतानाच कमी तर माणसं तो घाणा करायला काय तर येणार आहेत की रामभाऊ? येणार आहेत ना. सगळे येणार आहेत. त्यांचं प्लॅनच आहे आपण दहीहंडी हाणून पाडायची. हो. तुम्ही मंडपात बसा. बाळासाहेब पब्लिक चल करायला लागले. सुरुवात करा. आम्ही सुरुवात करा. चला रामभाऊ. मनोरे लावा. आम्ही मजा बघतो तुमचं. मनोरे लावा. चला बाळू काका मला तर लय टेन्शन आलंय. अरे खचून कशाला जात आहे? आपलं ठरलंय ना, प्रॅक्टिस केलं ना 2 दिवस, लावा केलं की टाका फोडून. उंच कुणी एवढी उंच बांधली पण? आवाज 5 थर लावलं तरी आपल्याला नाही फुटायची. आपण म्हणलं होतं ठरलं. पप्या अरे तुला दुसऱ्या मंदिरापर्यंतच बांध म्हणलं होतं की तू 5 मंदिरांतर फुटल का रे? केलं सगळं. ए शश्या तू शेषाला का दुधात मिठाचा खडा काय मायला काय हो? तू कशाला आलाय रे गावात आमच्या? फुटल की अरे त्या दह्यांडीकडे बघितलं तर डोळे फिरतात माझं. हा बर प्रयत्न हरू नका. ठरल्याप्रमाणे खालच्या तुम्ही मी वाजवतो की माझ्या खाद्यावर माझ्या हे झाले. वाजवायचं चल उभा राहा लावा. आम्ही दादा पटेल ऐका मी नाही थांबणार. शशी या मी नाही थांबणार खाली. मी नाही खालच्या थरात मी नाही. भाऊ बुलाटे काय मी नाही थांबणार म्हणजे उजन दादाची मिळून आली या गावात.
टाका दोघांचा फिट होता आलाय लग्नासाठी. पण कवा कवा जमली तुझी? मग नवरदेव खाल्ल्या थरात बरं दिसतं का? मी अरे, आता दहीहंडी फोडणार. ए शशा ताशा सोडून तुला तडा 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 वाजवेल बर का. मरस तोर मारी ना शशा. 2 दिवस प्रॅक्टिस केलंय आणि वेळ दगा देऊ नका. मी नाही खाली. आता खाली थांब. अरे मी म्हणलं होतं हे पोर उद्या वाढवतोय हे जे स्वजाव काची तर तिकट काढ नका. बरोबर काय? एक काम करा, तुम्हाला ठेवावं लागतं या. आणि वाजवायला कोण आहे मग? अहो राहून द्या वाजवायचं. लोक पांगायला लागली. भाऊ बघते राव, मला वाचवा राव. हे निवळ गाणं करतं. ह्याला घ्या. तुमच्या घरी- त्या राव माझ्यासाठी समजून घ्या. ए शशा घे खाली. तुम्ही हा पुढे मी नाही. आता बघा तुमच्या भाषेत सांगा राव. त्याला हे तुला चमकीव ना त्याला काय याचं वेगळं चालू आहे सुरू झालंय. घे चाल येतात आता थोबडी मुलगी बघते हिरो सारखा वा चला चला वा हे बेब हे बेब चला ए चला वर ए खाली वाका दमानं माझा भांग मोडल. आणि अशा पद्धतीने सलामी दिलेली आहे. आणि चांगलं बेकार दिसतं माझं समोर. कोणाची काम आहे तोय ए पोराला लागले ते बघायचं सोडून ह्याची काम आहेत का त्याची काम आहेत. तुमचं ठिकाणी ते बंद करा बरं का. ऐका रामभाऊ दवाखान्याचं बघावं लागेल. अरे दुसऱ्या मजल्यावर बरं लगेच धपकीनं पडला. 11 मजल्यावर मी जायचो पण असं कधी झालं नाही बाबा. ए त्याला दवाखान्यात घ्या. पैसे घेऊन म्हणले असं होणार. चेअरमन सरपंच याद राखा. थांबा त्याला साईडला बसवा दहेडी फोडून घेऊ आपण त्याला साईडला पाय दुखतो त्याचा. आहो रामभाऊ ऐका राव. काय लय नाही ना मोडलं. लय बेकार झाली. बरं अध्यक्ष तसाच फूड तुम्ही ते हँडी भाऊच्या इज्जतीसाठी मी मला तेवढी तू कशाला फुटतो. गोविंद पत्का येणार आहेत की नाही प्रॅक्टिस करतो म्हणलं मी. कसली भाऊची इज्जत. थांब काय झाले मी सांगतो सहस्त्राव काय झाले सांगतो. नका सांगू राव. इथं गोविंदा पथक मुंबईची ठाण्याची रोहा रायगड सगळे बोलावले होते दहीहंडी फोडायला. पण तिकडे त्यांना 5-5, 7-7, 8-8, 10-10 लाख रुपये बक्षीस मिळते. त्यामुळे तुमच्या 50,000कडे म्हणले बाबा आम्हाला काय जमायचं नाही. 1.25 लाख ते काय झालं तुम्ही 1.25 लाख घोषित केलं पण त्यातनं गाण्याने 75 काढलं होतं. त्यांना सांगितलं तर 50,000 बक्षीस या. पण ते म्हणले आम्ही काय हलक्या दहीहंडीने येत नाही त्यामुळे ती काय येणार नाही ती. त्यामुळं असू दे का ना सांगू ऐका बिंग फुटलं ना कळतं सगळं. साहेब दहीहंडी पथक ही पैशाकडे बघत नाही ती. काय झालं असेल त्याला खर्च आहे सुभाषराव. 200 पोर आहे तुम्हाला अक्कल आहे का? अचानक दहीहंडी 4 दिवसात ठरली पण त्यांचा महिनाभर ठरलेला असतं की कुठं जायचंय ती. त्यामुळं ती दहीहंडी पथक इथं आली नसते. 50,000 त्यांना नाश्त्याला खर्च लागतो तुमच्या दवाखान्यात हलवा माझा लय पाय दुखतो. तुझं तोंड माझ्या हुडणं हलवा पहिलं. गणाला दवाखान्यात नेले तर माझं दहीहंडीचं फिक्स करता का वर मी फोडायचं. गपरे आमची डोके फुटू दे पण तू वर जाऊन दांडे फोड पहिली. कर पुन्हा डावात मसाळा. तुमच्या पुतण्याने तुमच्यासाठी दहीहंडी फुटावून गावात आबरू जाऊ नये कमीपणा भावला येऊ नये मग स्वतः जीव धोक्यात घातला. गणा बर असू दे राबो का मला तुझा अभिमान आहे. असू दे काय का ना तू प्रयत्न केला. मला खोटं नाटं सांगितलं बाहेरची पथकं येतात पण गावची आबरू जाऊ नाही म्हणून तू दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. आनंद आहे. दहीहंडी फुटणार बाळो फुटणार. तू जखमी झाला म्हणून काय झालं साईडला बस. ए छोट्या साईडला बस होत्या. चला आपण फोडायचं. आपण काय गाडी नाही होय. आपल्यात काय दम नाही का. चला उजन तुम्ही वाजवाय सुरुवात करायची. 2 मिनिटं काय करायचं संजू शेठ. सरपंच काय करू माहिती का तुम्हाला सांगितलं आपण बी सहकार्य करू. शेवटी गावचा उत्सव आहे दहीहंडीचा. बस रामभाऊ काय राजकारणात विरोध असू द्यावं पण त्याच्या नावासाठी काय आपला जीव पण हजर आहे. आणि मग संजू शेठ तुम्हाला मी तुमचं नाव तीच काय, सांगत आमचं नाव काय? होतो. संजू शेठ तुम्हाला तीच सांगत होतो गेल्या 3 दिवसापूर्वी गाव राजकारण ही बाजूला ठेवायचं. पारंपरिक खेळाला कधी विरोध करायचा नाही. नाही. कधी केला आम्ही विरोध? आता परवा दिवशी काय केलं होतं तुम्ही. संजू म्हणत होता विषय सोडून द्या. दहीहंडीचा उद्देशच राष्ट्रीय एकात्मता जोपासणे असते. गावातले आसपासचे परिसरातले बाळगोपाळ एकत्र येतात
आणि दहीहंडी फोडतात. दहीहंडी फोडायची विचारांची, दहीहंडी फोडायची समत्याची, राष्ट्रीय एकात्मतेची, बंधुत्वाची. भांडण तंडण करणं सोडावं, नाही तर कोणीच कोणाच्या आधी एकत्र येणार नाही. रामभाऊ तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे. बाळासाहेब तुम्ही आता जी काय दहीहंडी फोडत होता, अहो 3 आणि 4 दिवसात कुठं गोविंदा पथकं तयार होतात का? जे मोठी गोविंदा पथकं असतात ते 3-3, 4-4 महिन्यांना सराव करतात. बरोबर. आम्ही 25 दिवस करत होतो सराव रानात. 3-3 महिने, 4-4 महिने दिवस नाही, उगाच नाही ती पथकं दहीहंडी फोडत. आणि आयोजकांनी तर मला विनंती करावी वाटते, आयोजकांना दहीहंडी उत्सव साजरे करा ना, पण मर्यादा असू द्या ना उंचीची. पण थरांची तुमच्या मंडळाने 10 तारापर्यंतची बांधली की ह्यांच्या मंडळाने 12 थर कसे होतील बघायचे. बरं एखादं वरण खाली पडलं, त्याचा जीव गेला, दहीहंडी बाजूला राहते, पण अख्खं आयुष्य त्या कुटुंबाला पोसायचं येतं त्या पोराला. असे अनेक उदाहरण आहेत सासरे बुवा. काय काय बाळगोपाळ गोळणं पडले, आयुष्यभर त्यांना हातुरणाला खेळावं लागतं. कोणी येत नाही, ज्याला त्यालाच बघावं लागतं. त्याचं सगळ्यात पश्चाताप आई बापांना होतो. त्यांना कोण जबाबदार आहे? आव नात पडला बुवाला की काय सांगतो जावाय बापू अध्यक्ष, ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती. या गोविंदांच्या अंगावर खोडसळ पाण्याने पाणी मारलं जातं. त्यात शॅम्पू टाकणारे काही खोडील लोक आहेत. आज सुद्धा आले असतील विरोधक शॅम्पू घेऊन. डोळ्याची चरचर होती. सराव नसणारी पोरं काय, त्यांचं तर कामच नाही. ही प्रॅक्टिस केलेल्या पोरांचं वाटोळ होतं आयुष्याचं. असं केलं नाही पाहिजे. बरोबर आहे अण्णा तुम्ही म्हणताय तसं. कारण कुणाची जिरवायसाठी एखाद्याच्या आयुष्याची खेळणं चुकीचं आहे ते. उजून दादा काय आली मिळून जमते माझं लग्न तर जमू द्या की तुम्ही कशाला मध्ये आता. आणखी त्यासाठी मी म्हणत होतो की वरच्या थराला दहीहंडी मी फोडतो. इम्प्रेस झाली असती ना, म्हणजे तुला त्रास नाही मला त्रास नाही, दोघात लग्न जमतंय. काय अडचण काय मिळून म्हणजे उद्याच्या मिळणीला पटवायसाठी तुला वर चढून दहीहंडी फोडायची? आकल ना फिकल प्रॅक्टिस आहे का सराव वगैरे नालाय का? शेष्या ताशा वाजवलं आणि तडा 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 वाजवीन बर का. आणि त्या पुरीचं लग्न ठरलंय बर का, तुला आताच सांगतोय. कोकणाकडे टोळा करू नको. अहो भाऊ ह्यांनी तर आम्हाला आयडिया दिली, म्हणला पथकं कशाला बोलावतोय, आपणच फोडतोय हंडी. फुड कर हे काय म्हणलं आता. बरं आयडिया देतो काय नाही ते तरी म्हणलं सुभाषराव रामभाऊच्या दहीहंडीचा उत्सव गावात कुत्र कसं काय नाही असलं बा तुम्ही होय म्हणा. अरे ते डॉक्टरचा अभ्यास करते तुझे का 7वी पास आहे, शिकाय मरत होता का तू? पुढे म्हटलं तर डॉक्टर होय म्हणा. लग्न जमलंय पोरीचा, कशाला डोकं तू दुसऱ्याच्या घरात राह नालायक. आपण तर काय खायला जातो गावाला. नाही नाही फोडकी दहीहंडी आमच्या डोक्यावर बसून. आमचं आम्ही गावाचं बघू. आणि बघ दहीहंडी फुटणार सुभाषराव. महत्व द्यायचं नाही. ही दहीहंडी फोडून डोकी फुटण्यापेक्षा दहीहंडी खाली घ्या, वर चढून लय फोडा असं काही नियम नाही. उत्सव साजरा झाला पाहिजे. झालं बरोबर. आता म्हणत होतो मी 11 जेव्हा जाऊन फोडत होतो मजल्यावर. गावाची गोष्ट निराळी. आता कानाने साडला बघितलं. चला चला धरा तर चला या आम्ही वाजवा आम्ही नाचतो तुमच्या बरं. चला 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 चला. गोपाल कृष्ण महाराज की